नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना. मी अजित कदम आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. जय शिवराय सगळ्यांना. दुधाचे दर वाढत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. कोणाकडे 35, 36, 37. आपल्या भागामध्ये दुधाला दर किती मिळतोय कमेंट करून नक्की सांगा. 3-5, 8-5ला दर काय आहे ते सांगा. आणि दुधाला दर वाढल्यापासून बाजारामध्ये थोडी खरेदी विक्री पण वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये आता ही समोर गाय बघताय आपण, तिसऱ्या वेताची गाय आहे, 20+ गाय आहे. आणि आता तिसरं पोटात आहे, 2 वेत झालेले आहेत. 85,000ला गाय गेलेली आहे. अजून 8 ते 10 दिवस टाईम आहे. त्याच तोडीमध्ये इथं तुम्हाला जी गाय कालवड दिसते, चौशी कालवड आहे बघा. आणि हिला पण 8 ते 15 दिवस टाईम आहे. 65,000ला फक्त कालवड गेलेली आहे. तर गायी बघून किमती आहे, त्या व्यवहार व्हायला लागलेत. शेतकऱ्याच्या गायी विकतायत. कुठली गाय आहे दादा? कुठल्या गावातली? मेंढापूरची गाय बघा. किती सांगितले? काय सांगितलं असेल? व्यवहारच चालू आहे. बरं, काय सांगितलं असेल की एवढ्याला तेवढ्याला? अच्छा, बघा शेतकऱ्याची गाय आहे बघा. गाय कशी बघा, मोठ्या मापाची गाय आहे. 20+ चालणारी गाय आहे बघा. इथं व्यवहार चालू आहे. व्यवहार झाल्यावर आपण हिचा व्हिडिओ घेऊ. तत्पूर्वी थोड्या कालवडी आणि अजून शेतकऱ्याच्या गाय आपण कव्हर करणार आहे. बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्याच गायी दाखवता. तर तसं काय नाही, आपण शेतकऱ्यांच्या पण गायी दाखवणार आहे. व्यापाऱ्यांच्या गायी याच्यासाठी दाखवतो की बाजारातली रेंज ॲक्च्युअल कमी जास्तच असते त्यांची. त्याच्यामुळे एक माणसांना अंदाज लागून जातो. व्यापारी 85ला विकतोय तर आपल्याला 70-75 पर्यंत शेतकऱ्याकडून गाय मिळते. तुमचे काही शेतकऱ्याची गाय बघा, घरी पुजून गाय आणलेले. याच्यावर तर समजून घ्या. काय सांगितले? 60,000 रुपये. 60,000. आता किती वेळ आलाय? दुसऱ्यांदा दाताला सायदात आहे बघा. 60,000 फक्त येलेले. आणि काय सांगितलेल्या किमती आहे त्या कमी जास्त होऊ शकतं. खाली वासरू आहे तिचं, 60,000 रुपये. तर हा एक रेंज आहे. शेतकऱ्याच्या व्यापारातली तफावत आहे. तर ही तफावत म्हणजे दुधाच्या गॅरंटी. आता ही बघा, ही बघा कुणी आणलेत बघू आपण. ह्या 2 कालवडे आहेत. तुमच्याकडचे आहेत? काय सांगितले कालवडीचं? 65,000. एकदम व्यवस्थित मामाने सांगितली. पहिल्या वेताची कालवड, बांडी बुंडी कलर पॅच 100%तली आहे बघा. 2 दात कालवड आहे. 65,000 फक्त. टाईम अजून 8 ते 10 दिवस टाईम घेईल. आणि 10+ कालवड आरामशीर दूध देईल. शांत समाधान कालवड आहे. नंबर सांगा इथं. 95 03 28 40 18. कोणाला घ्यायचे असतील ही किंवा अजून पण घ्यायचे असतील तरी कॉल करू शकता. 60-65च्या रेंजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या कालवडी मिळतात. तर अजून एकदा बाजार सांगतो. मोडणीमचा बाजार आहे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अजून आपण थोड्या अजून गायी शेतकऱ्याच्या कव्हर करणार. काही शेतकऱ्याचीच गाय. तुमच्याकडची कुठलं गाव? खुर्द पिंपरीची. काय सांगितले? 50,000. 50. पण गाईचं वय झालेलं आहे. गाई यायला झाली पण वय झाले. हे बघू शकतो. 50,000 हाय का नाही? काय चला चला कालवडी आता बघू आपण थोड्या. आता ही व्यापाऱ्याची दावण आहे, शेतकऱ्याची पण आपण दाखवतोय. पण मधून व्यापाऱ्यांची पण रेंज तुम्हाला समजावी त्याच्यासाठी. व्यापारापासला माल थोडा पारखून आणलेला असतो चांगला, जसं मॉलमधनं आपण खरेदी करतो त्या टाईपमध्ये. आणि शेतकऱ्याकडून भाजी घेतो अशा टाईपमध्ये हा विषय असतो. गायी चांगल्या असतात, खात्रीच्या असतात, पण रेट असतात. काय सांगितलं याचं? 25,000 आदत. हे 2 ते 3 महिने चांगलं सांभाळलं तर माझ्यावर यासारखं आहे. कमी जास्त होईल शेट. शिया
आदतच आहे सगळ्या, पण काय सांगितलं दर यांचा? 13,000 फक्त बघा. व्यवस्थित दर आहेत आज. की पुढचं 15,000-15,000च्या पटीमध्ये अजून कमी जास्त होईल. म्हणजे एकदम चांगला दर दादाने सांगितलं. तुमचं नाव आणि पत्ता नंबर सांगा. गणेश माने कुर्बे. हां 9763 हां 05 हां 0058. 0058. कालवडे आपल्याला 13, 15, 20, 25 यांनी दर सांगितलाय. पण जर व्यवहाराला तुम्ही पुढं आला तर कमी जास्त होऊ शकतं. जोडीमध्ये घेतलं किंवा सेटमध्ये घेतलं तर कमी जास्त केलं जाईल. नमस्कार मामा. मामानी गाय आणलेत बघा आज. किती गाय आणलेत? 2 गाय आणि 1 वासरे. पार्ट्या गाय आहेत कशा आहेत? किती दूध आहे? बर एका टायमाला. आणि ही आणि गाभण ही काय तपासून खाली आहे त्या? काय सांगितलं? बर 45 आणि 30,000. कमी जास्त होईल अजून. त्या कालवडात काय नाही? 20,000. ही चांगला बघा. नंबर सांगा. हां 75 हां 48 हां 56 हां 19. ओके. बाजारामध्ये क्रॉस गाय किंवा हिला आयर शायर म्हणून पण ओळखलं जातं. एचएफ मधल्या ब्रीडचं हे तुमच्याकडेच आहे? कुठली जाती ती? आयर शायर मध्ये ती लाल आणि पांढरा पॅच आहे बघा. तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठल्या ब्रीडची आहे. आणि ही ब्रीड दुधाला कसं चालतं हे पण सांगा. लांबार, उंची, मस्त मऊ कातणीची गाय आहे बघा. जर कुणाला याच्याबद्दल माहिती असेल बाजारात तर अजून इथं कुणाला काय माहित नाही. मी माझं सांगतोय आयर शायरची आहे. तुम्हाला अजून काय रेड होस्टन एक म्हणलं जातं हिला. काय डॉक्टर? बरोबर आहे. डॉक्टर आहे सोबत आमच्या. रेड होस्टन म्हणलं जातं किंवा आयर शायर ह्या ब्रीडला म्हणलं जातं. अजून तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि एकंदरीत आजचा मोडणीमचा दर बघितला तर 60-65 पासून तुम्हाला 70-80 75 पर्यंत गाय आहेत. दुधाला दर वाढलेत पण आज घेणाराची गर्दी भरपूर आहेत. व्यवहार होत आहेत. हिचा पण व्यवहार चालू आहे बघा. कसं होतं आपण बघू. बाहेरचं गिऱ्हाईक आहे कर्नाटक कडलं. आणि आपला बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे. तर तुमच्याकडे गाईला दर कसा आहे आणि दुधाला दर काय आहे? आता आमच्याकडे 35-36 रुपये बसतोय. 3-5, 8-5. आपापल्या भागात आपण कुठल्या भागातनं बघताय आणि तुमच्याकडे दुधाचा दर काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रत्येक शनिवारी आपण बाजार टाकत असतो. शेतकऱ्याच्या गायी, व्यापाऱ्यांच्या गायी आणि दराची माहिती ते तुम्ही आवर्जून आवडीने बघता त्याबद्दल धन्यवाद. कालवडी तुम्हाला 10, 12, 15 हजारापासून एकदम व्यवस्थित रेंजमध्ये मिळतात. तत्पूर्वी अजून आपण थोड्याफार कव्हर करणाऱ्या शेतकऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या आणि ज्यांना कुणाला मोडणीम बाजारामध्ये येणं पॉसिबल होते त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा. एकंदरीत त्या पत्र्याच्या शेडपर्यंत हा बाजार भरतो बघा. शेतकऱ्याची गाय आहे बघा. कास कशी लागली बघा. एकदम फिट आर्डर, चारी सड समान, कलर, पॅच आणि एकदम देखणी. तुमच्याकडची का दादा? काय सांगितलं गायचं? विकली का? कशी दिली? 64,000ला दिली बघा. शेतकऱ्याची गाय. एकंदरीत 60-65चा दर आहे पण गायला दूध जास्त आहे. किती दूध आहे? दोन्ही टायमाचं 23-24 लिटर दूध आहे. एक नंबर व्यवहार झाला आहे आणि गाय पण चांगले. वेत तिसऱ्यांदा. कशी वाटते कमेंट करून सांगा. किती वेळ त्याचे? मोठ्या मापाची गाय बघा. ऐकली नाही अजून. किती वेळ येत आहे? तिसऱ्यांदा आहे बघा. आणि 25+ तरी दूध दिला अंदाजे. तुमच्याकडचे 30 लिटर पिळे. बर. काय सांगितली किंमत? 1,20,000 सांगतात बघा. एक नंबर टॉप क्वालिटीची गाय आहे. नंबर सांगा की नंबर. 78-75 27-42-48. बाजारात आज नाही विकली तर कॉल करू शकता. गाय चांगली आहे. फोनवरनं पण व्यवहार होईल.
बघा ते. शेतकऱ्याची गाय आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.